शेतकरी म्हणून जगणं अवघड झाले. शेती करायची का नाही हा प्रश्न पडलाय. युरियाची दुकानं गच भरून आहे, पण काल युरिया 20 दुकानात बघितला, युरिया कुणी दिलेला नाही. कशी शेती करायची पंच, कशी करायची शेती? फसवणारी भरपूर आहे ती बाजारात. हा, फसवते ती. जनावर गाडीतनी भरली की 100-200 रुपये पोलीस स्टेशनला द्यावं लागते, पोलिसांनी द्यावं लागते. असं बी आहे इथे समस्या भरपूर आहे. त्या सांगली नोकरी एका बाजून दुसऱ्या बाजूला नेताना हो, गावातनं त्या गावात नेलं झाले की पोलीस ताप देते ती, 100-200 रुपये मागते ते. असं असते. अजून पावसानं तर यायचा विषय सोडलाय. हाय थोडं पाणी एरिया घ्यायला गेलो तर एरिया देत नाही. ते एरिया दुसऱ्याला देताना तर मी बघितलाय. लय परिस्थिती अवघड आहे. शहरात उत्पन्न मिळते बरोबर आहे का, शेती उत्पन्न आहे, पण लोक मध्ये आमच्या मुली शेतात गेलीच नाही पाहिजे असं लोकांचं बरंच म्हणणं येते. सर्व्हिसवाला म्हणते ती, सर्व्हिसवाला मुंबईला पाहिजे मुलगा आहे आणि परत नाही तुम्ही मुंबईत माघारी लगीन झाल्यावर ना 2 दिवस महिन्याभरात. बरोबर मग ते मला वाटणी पाहिजे, मला शेतात मला काय थोडंफार शेती उत्पन्न आलं पाहिजे. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आपण सध्या म्हसवडच्या शेळ्या मेंढ्याच्या बाजारामध्ये आलो आहे. तुम्ही हा परिसर बघू शकता आणि या ठिकाणी हे कोकरी घेऊन एक शेतकरी आलेले आहे. तुम्ही शेतकरी आहे का? व्यापारी आहे मी. व्यापारी आहे हो, व्यापारी आहे. कुठलं गाव? शिंदे वस्ती मसवडच. हो, इथलंच आहे. कधीपासून व्यापार व्यापार चांगलं 20 वर्ष झाली की मी व्यापार करतोय ते. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आजकाल आपल्या भागात व्यापारी बनायला लागले. हो, भरपूर आहे ती, भरपूर आहे ती व्यापारी. आता काय सांगाल, शेतकरी म्हणून जगणं चांगलं का व्यापारी म्हणून जगणं? शेतकरी म्हणून जगणं अवघड झाले. शेती करायची का नाही हा प्रश्न पडलाय. युरियाची दुकानं गच भरून आहे, पण काल युरिया 20 दुकानात बघितला, युरिया कुणी दिलेला नाही. कशी शेती करायची पंच, कशी करायची शेती? व्यापार करायला गेलं तरी व्यापारात सुद्धा काही योग्य ते भाव भेटत नाही. शेतकऱ्याचं भरपूर प्रश्न आहे. पावसानं पाऊस नाही त्यामुळं भरपूर समस्या येते. टँकर चालू आहे ते की, पाऊसच नाही तर काय करणार. मग तुम्हाला काय वाटतं या भागामध्ये शेती करावी वाटते, पण शेतीला सुद्धा माल मटेरियल दिलं पाहिजे. एरिया काल दुकानात असून एरिया काल मला दिला नाही. बोला, म्हणजे बऱ्याच ठिकाणी समस्या अशाच आहेत. एरिया तर आहे दुकानात पण देत नाही ती. आणि त्याच्यावर बोर्डावर तर कृषी सेवा, शेतकऱ्याची सेवा म्हणून लिहिलेला आहे, कृषी म्हणून लिहिलेला आहे. आणि मग तुम्ही माल देत नाही, मग काय त्याचा फायदा आहे सांगा? स्टॉक आहे तर मला सांगा आता हे जे तुम्ही कोकरे आणलेत ही किती वर्षाचे आहेत? ती 3 महिन्याची येते. 3 महिन्याची येते. ही कुठून घेतली तुम्ही? ही बाजारात घेतली. अकलूज, आटपाडी, प्रत्येक बाजार प्रत्येक बाजारी फिरतो आम्ही. व्यापारीच आहे. मग तुम्ही हे कोकरी मोठी करताना विकता? नाही, आता लगेच विकतो. आपले 100-200 लगेच विकून टाकतो. 200-300 रुपयावर. तुम्ही सांभाळत नाही का? नाही सांभाळत. 8 दिवस सांभाळतो की आम्ही. 8 दिवसच सांभाळतो. आठवड्याच्या वर नाही सांभाळत, देऊन टाकतो आम्ही लगेच. आता तुम्ही प्रत्येक बाजार फिरता? प्रत्येक बाजार. कोण कुठला बाजार? आटपाडी करतो, अकलूज करतो, सांगोला करतो. एवढं बाजार करतो की. मला सांगा, तुम्ही सगळे बाजार करता, तुम्हाला फरक काय जाणवतो? चांगला बाजार कुठला? आटपाडी चांगला मोठा बाजार आहे. मसवड बाजार कमी आहे जरा. गुरुवार उद्या असल्यामुळं मसवड बाजार लय कमी चालतोय जरा. ओके. आणि माणसं येत नाही ती ना, खाटके समाज हे येत नाही ती जास्त करून. इथं आटपाडीला येते ती. पण यामध्ये शेतकऱ्यांना फसवाफसवी पण लय चालते. चालणार की, आता बाजार आहे. फसायचं का नाही ते शेतकऱ्याने ठरवायचं. त्यांच्या भूल थापाला बळी पडणे नाही. बरोबर आहे की. फसवणारी भरपूर आहे ती बाजारात. हां, फसवते ती. पण आजकाल तुमच्यासारखे माल देणे नाही.
माल शेतकऱ्याचा उधार नेणार आणि पैसे देत नाही ते अशी वेळी लोक साताची गोष्ट नवाला घेणार पण पैसे तिकडंच आणि बकरी बी तिकडंच अशी बी लोक आहे ती फसवणारी लोक आहे ती विश्वास ठेवायचा का नाही ते आपण ठरवायचं आहे फसवणारे आपलीच आहे ती नाही बाहेरची आहे ती इथल्या जवळच्या जवळ फसत नाही माणूस ना हां जवळच्या जवळ कसा फसेल माणूस असं आहे आजकाल तुमच्यासारखी लोक फार कमी आहेत म्हणजे आपल्या भागात एवढं प्रामाणिक राहून व्यापार करणं किंवा ही खूप मोठी तुमच्यासाठी कशी आहे ती गोष्ट अवघड आहे लय अवघड आहे प्रश्न काय काय अडचण आहे काय अडचणी पोलीस असते ती ताप देते ती जनावरं भरले की असा भरपूर समस्या येत्या जनावर कोण काय जनावरं गाडीतनी भरली की 100-200 रुपये पोलीस स्टेशनला द्यावं लागतात पोलिसांनी द्यावं लागतात असं बी आहे त्या समस्या भरपूर आहे त्या सांगल नोकरी एका बाजून दुसऱ्या बाजूला नेताना हो गावातनं त्या गावात नेलं झाले की पोलिस ताप देते ती 100-200 रुपये मागते ते असं असते अजून म्हणजे समस्या भरपूर आहे त्या तुम्ही पैसे देता हो 100-200 रुपये द्यावं लागते असं आहे ना ही खूप मोठी गोष्ट आहे काय आणि शोकांत आहे काय हो तर शेतकरी जर शेती करायची म्हणलं तर युरिया सुपला देत नाही ते अजून युरिया देत नाही ती बरोबर गोडवानात तर युरिया भरपूर आहे पण देत नाही ती देत नाही नाही ती देत कारण काय युरिया म्हणजे काय माहिती कामं देत नाही ती काय देतच नाही ती युरियाच देत नाही ती काल 20 दुकाने फिरलो पण युरिया नाही दिला मला उद्या या परवा या असं रोजच म्हणते ती पावसानं तर यायचा विषय सोडलाय हाय थोडं पाणी युरिया घ्यायला गेलो तर युरिया देत नाही ती युरिया दुसऱ्याला देताना तर मी बघितलाय देते ती युरिया दुसऱ्याला पण मला दिलाच नाही आता मला तुम्ही लय भारी बोलताय आता या भागात MIDC येते चांगली गोष्ट आहे की हो चांगली गोष्ट आहे MIDC आली पाहिजे कारण जे तुम्ही जे सांगताय प्रत्येकाच्या शेतकऱ्याला हाताला काम भेटलं पाहिजे हो चांगली गोष्ट आहे की MIDC आलेली चांगली गोष्ट आहे की आज किती तर लोक असली बिगर लागण्याची पोर आहे ती लग्न होतेली ना कामाला 20-25-50 हजार रुपया त्याला भेटून जातील MIDC चांगली आहे आली पाहिजे हो खरं तर आता हे सगळी पोरं काय काय जे पोरं आहेत रिक्षा चालवायला जातात हमाले करायला जातात. 50-100 पोरा इथं आहे का नाही विचारा घ्यायला शाळा सोडून ते कामं करतात कामालाच जाते ती काय करते ती पण काम हाताला त्यांच्या रोजगार आल्यानंतर त्यांची लग्न होतेली महत्वाची बाकीचं काय नाही 100 पोर आहे आज विरकरवाडीत आहे का नाही हो विरकरवाडीत बरीच 100 पोर आहे आज मग ती MIDC येणं गरज आहे जे जण आहे ते भाऊन चांगलं काम केलं 25-30 हजार रुपये जयकुमार गोरे भाऊ हां MIDC येणं गरजेचं आहे ती MIDC मला सांगा शेती करत करत व्यापार करावा का शेती करायचा प्रश्न कसा करायचा शेती तुम्हाला आत्ताच म्हणलं नाही का ती देत नाही ती वेळची वेळेला मटेरियल पैसे देऊन असा विषय आणि शेतीवाल्याला मुलगी देत नाही ती पण शेती करतोय म्हणली की मुलगी देत नाही ती मेंढरवाल्याला बी देत नाही ती हो आता ही मेंढरवाल्याला बी देत नाही ती मेंढरवाल्याला तर देते ती का देते ते का मेंढरवाल्याला तर पोरगी 10,000 असते त्याला मुलगी देते देत आहे 10,000 20,000 लाखाची उत्पन्न द्या शेती उत्पन्न द्या देत काय नाही त्याचा उपयोग देते ती का मुलगी आज परिस्थिती अशी आहे शेतकऱ्याला देत नाही ती मुलगी ही अशी एवढी भयंकर परिस्थिती आहे नाही, लय परिस्थिती अवघड आहे हो. समस्या लय आहे त्या. शहरात उत्पन्न मिळते बरोबर आहे का शेती उत्पन्न आहे पण लोक मध्ये आमची मुलगी शेतात गेलीच नाही पाहिजे असं लोकांचं बरंच म्हणणं येते सर्व्हिसवाला म्हणते ती सर्व्हिसवाला मुंबईला पाहिजे मुलगा आहे आणि परत नाही तुम्ही मुंबईत माघारी लगीन झाल्यावर ना 2 दिवस महिन्याभरात बरोबर मग ते मला वाटणी पाहिजे मला शेतात मला काय ते थोडं परिस्थिती उत्पन्न मिळालं पाहिजे सगळं रिटायर झालं नाही वय कमी झालं ऑटोमॅटिक परत ऑटोमॅटिक येतील शेतात वरती मला काय वाटतं MIDC येणार आहे या भागातला विकास होणार आहे तरुणांना रोजगार भेटणार आहे अहो MIDC झालेलं चांगलंच आहे की पण आहे आमदाराचं काम चालले वरल्या पातळीवर पण आज ना उद्या होणार ते 100% होणार काय अडचण नाही यायला पाहिजे गेलं पाहिजे कारण कसं आहे MIDC शिवाय पर्यायच नाही कारण लोकांनी कसं आहे भाऊ तरुण पिढीने आता नोकऱ्या नाही त्या कुठं काम धंदा नाही काय नाही भले 10-15 हजार नोकरी असू द्या पण काम 100% लागणार MIDC झाल्यानंतर आणि असं मुंबई पुण्याला जे लोक जातात ना ते बरेच लोक थांबणार तरुण पिढी सगळी गावात थांबणार मुंबईला जाणार माणसं गावात थांबणार MIDC आणि रेट वाढते दर वाढते परत लोकांची
म्हणजे भाजीपाला असू द्या, दुधाचा व्यवसाय असू द्या, ही शेळी पालन असू द्या, प्रति व्यवसायात म्हणजे वाढ होणार परत असं आहे ह्या ठिकाणी. पण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर ह्याचे परिणाम सुद्धा काही लोक सांगतात की यामुळे आल्यानंतर आपल्याला जमीन राहणार नाही. जे भूमिहीन आहेत, भूमी ज्यांच्या जमिनी गेलेत त्यांच्या वेदना खूप आहेत. नाही कसं आहे, शेवटी शेतकरी आपली काळे आहे म्हणल्यावर ना थोडं क्षेत्र जाणार. पण माझं कसं म्हणणं आहे, म्हणजे मला जेवढं म्हणजे माझ्या बुद्धी दृष्टिकोनातून काय ठराविक मर्यादित आपलं MIDC व्हावी असं की लोकांची जेणेकरून जमीन थोडं त्यांची शिल्लक राहावी, थोडीफार गेली तर त्यांनी बी आपली संमती द्यावं असं माझ्या आम्हाला कळतं. आमची भावना आहे अशी MIDC तरी चालली पाहिजे. आता बघा आपण शहरात बघितलं तर मोठमोठे MIDC इंडस्ट्री आहे. समजा 10 एकर जमीन आहे, त्यात एक 2-3 एकर गेली तर काय अडचण नाही. शहरात जर बघितलं मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत पण तिथलं प्रदूषण खराब आहे त्या MIDC मुळे. वातावरण खराब आहे, दूषित हवामान, मग गावचं का ठिकाण त्याची भीती वाटते ना. हां त्यामुळे लोक मुंबई पुण्याला जायला कासकूस करतात परत असं वाटतंय अजून असं आहे. तर खूप छान गप्पा तुमची माझं वय का माझं नाव सुनील किसन विरकरवाडी. मी नवनाथ चंद्रकांत विरकर, सावकार. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.